फॉरेनची बायको काल परवापर्यंत फक्त मराठी चित्रपटात पाहायला मिळत होती, पण हल्ली फॉरेनर बायका आपल्या देशात वारंवार येताना पाहायला मिळतात। नुसते फॉरेनर पाहिले तरी आपल्या लोकांना आश्चर्य वाटतं आणि आता तर चक्क फॉरेनर मुलगी मराठी कुटुंबात सून म्हणून नांदायला येणार असेल तर काय चर्चा होणारच ना। अशी चर्चा सुरू आहे सांगलीतल्या बागणीमध्ये। पाहूया। मंदार माळी, मुक्काम पोस्ट बागणी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली याचा विवाह संपन्न होतोय निकोला बेलीशी, जी आहे मूळची अमेरिकेची। नवरा मुलगा सांगलीचा आणि नवरी मुलगी चक्क अमेरिकेतली। शिकागोमध्ये शिक्षणाच्या निमित्तानं मंदार आणि निकोला भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले। आता निकोला सांगलीची सून होणार आहे, तर मंदार अमेरिकेचा जावई। माझ्या मित्राच्या एका बर्थडे पार्टीमध्ये ती मला भेटलेली। त्या भेटल्यावर आमची चांगली मैत्री झाली। 7-8 महिन्यानंतर मस्त प्रेमात पण पडलो आम्ही। आता 2 वर्षानंतर आज लग्न आहे। Our first impressions are that it's like wonderful and everybody is very kind and very loving. बागणी सुंदर आहे। भारतात येऊन लग्नाच्या दिवशी निकोला मराठमोळ्या विवाह रूढींमध्ये रुळली होती। साता समुद्रावरून आलेली वऱ्हाडी मंडळीही अगदी मराठमोळी झाली होती। फॉरेनर वऱ्हाडी मंडळींमध्ये मराठमोळ्या विवाह सोहळ्याचा उत्साह ओसंडून वाहत होता। He's very close to his sisters. We like to see that, the closeness, the family, and we're happy to have him as a son-in-law in our family. Very nice, very well done, and it was way different than our weddings at home. So, and we're happy to have Mandar in our family, our new son. पण इकडे परदेशी मुलीशी विवाह करण्याच्या निर्णयानं मात्र मंदारचे आई वडील काहीसे थबकले, पण अखेर मुलाच्या सुखातच त्यांनी आपलं सुख मानलं। ग्रामीण भागामध्ये आज आम्ही त्याचा धुमधडाक्यानं लग्न लावून दिलेलं आहे। आम्ही माळी सर्व कुटुंबीय खुश आहोत। त्याच्यामध्ये हे फक्त सिनेमातच घडतं असं वाटत होतं, पण आज हे प्रत्यक्षात घडलेलं आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो। काल परवापर्यंत जाती पोटजातींच्या मर्यादेत अडकलेला विवाह आता देशांच्या सीमारेषा आणि मर्यादा ओलांडतोय। या निमित्तानं देशांनाही आता व्याही असल्याची भूमिका बजावायला हरकत नाही। कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली।